एखाद्या वडिलांनी किंवा एखाद्या मुलांनी नेमकं काय करावं, काय करू नये या गोष्टीचा. नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण एका चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहोत. त्या चित्रपटाचं नाव आहे जुनं फर्निचर. एकंदरीत आपण ट्रेलर किंवा टीजर पाहिल्यानंतर सुद्धा आपण याबद्दल चर्चा केलेलीच होती. स्टोरी पूर्ण प्रिडिक्शन वाईजच होती, पण त्यातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की जो मेसेज होता तो आपल्या समाजाला पोहोचणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आज हे भयानक एक वास्तविक गोष्ट आहे. ही गोष्ट एका 70 वर्षीय गोविंद पाठक या ज्येष्ठ नागरिकाची गोष्ट नाही आहे. ही तुमच्या आमच्याच आपण होणाऱ्या आई वडील, आपण पुढे जाऊन सुद्धा आपल्यावर सुद्धा या गोष्टी होऊ शकतात. इव्हन आता आपल्या डोळ्यासमोर आपण पाहतोच आहे कुठे कुठे गोष्टी काय काय घडतात. त्यानुसारच ही गोष्ट त्यांना सुद्धा लागू होते. तर एखाद्या वडिलांनी किंवा एखाद्या मुलांनी नेमकं काय करावं, काय करू नये या गोष्टीला उत्तमपणे महेश मांजरेकर मांडण्यात यशस्वी झालेले आहेत. आणि मला असं वाटतं ही मूवी एक अँटीसेप्टिक असेल, कारण त्यांच्या पाठच्या आता सध्या गेलेल्या मूवीज खूप डेंजर होत्या, वेगळ्या प्रकारचे जॉनरमध्ये होत्या. पण ही मूवी एखादा एक सामाजिक मेसेज देते, बरोबरच खूप काही गोष्टी आपल्याला शिकवून जाते. सो मित्रांनो, 26 तारखेलाच ही मूवी आपली रिलीज झाली आहे. तर आता पण तुम्ही थिएटरला जाऊ शकता, पाहू शकता हा मूवी. बिंदास बघा, खूप चांगला संदेश आहे. आपल्या मुलांना सुद्धा दाखवा. जर मुलं टीनेज असतील, टेंडर एजमध्ये असतील तर त्यांना नक्की दाखवा आणि सहपरिवार तुम्ही हा मूवी पाहू शकता असा हा मूवी आहे. सो मित्रांनो, नक्की पाहायला विसरू नका जुनं फर्निचर, फक्त आणि फक्त तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. सो मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुन्हा आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग बघा.